हरे कृष्णा. वेलकम टू न्यू विजन. प्रेम ही खरंच खूप 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 छान भावना आहे. म्हणजे अशी अशी भावना आहे की ज्याच्यामध्ये माणसाला नकळत स्वतःचा विसर पडतो, नकळत आपण समोरच्याला स्वतःचं सर्वस्व बहाल करत जातो. आपल्या गरजे अगोदर आपल्याला त्याची गरज दिसते, त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची इच्छा होते आणि आपण भरभरून जगतो. म्हणजे समोरच्यासाठी करणं हे किती छान असू शकतं हे प्रेमात माणसाला जाणवतं. पण खरं प्रेम म्हणजे नक्की काय, हे करत जाणं म्हणजे खरं प्रेम का? जेव्हा आपण समोरच्यासाठी काही करतोय पण बदल्यात आपण कसलीच अपेक्षा ठेवत नाहीये ना, ते खरं प्रेम झालं का? आईचं आणि मुलाचं नातं, आईचं आणि तिच्या लेकराचं नातं एवढं का नावाजलं गेलंय, किंवा आई वडिलांचं आणि त्यांच्या मुलाचं नातं एवढं का नावाजलं गेलं? कारण आई वडील खरंच बदल्यात आपल्याकडून काही एक्सपेक्ट करत नसतात. त्यांची आपल्याकडून एकच अपेक्षा असते की तू तुझं आयुष्य चांगलं लीड कर, आयुष्यात चांगलं जग. पण आपली जी ही बाकीची नाती असतात ना, ज्याच्यामध्ये आपण एवढे पार इतके हरवून जातो, इतकं स्वतःला बहाल करून टाकतो की नंतर तेच नातं कारण ठरतं आपल्याला नको ते त्रास होण्यासाठी. आणि सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होतो तो आपल्या मेंटल हेल्थवर. म्हणतात ना, माणूस एकदा फिजिकली जर डाऊन झालेला असतो तर त्याला उचलता येतं, पण मेंटली माणूस एकदा डाऊन झाला तर त्याला परत पूर्ववत आणण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. आधार देणारे, हात देणारे खूप असतील, पण त्या माणसाला स्वतःच्या मनाची उभारी धरावी लागते. पण एक साधं सोपं म्हणणं हे आहे की त्या लेवलला जायचंच का? म्हणजे का आपण समोरच्याच्या हातामध्ये आपल्या भावनांचा रिमोट कंट्रोल का देऊन टाकतो? की त्यांनी बटन दाबावं आणि आपण हसावं, त्यांनी बटन दाबावं आणि आपण रडावं. आणि हे आपण का देतो? सोपं आहे, अगदी छान आहे आणि खूपदा ऐकलेलं आहे. आपण खूपदा हे ऐकलंय की एक्सपेक्टेशन्स जेवढ्या कमी ना, तेवढं लाईफ सुटसुटीत असतं. पण अगदी प्रॅक्टिकली बघायला गेलं तर माणसाला एक्सपेक्टेशन्स ह्या असतातच आणि त्या असणारच आहेत. कुठलंही नातं घ्या, त्याच्यामध्ये माणसाला एक्सपेक्टेशन्स असतात की मी जर 2 केलं तर समोरच्याने 4 नाही तर 1 तरी करावं. पण ते एकही जेव्हा घडत नाही तेव्हा माणूस हळूहळू हळूहळू इतका दबला जातो, त्याच्या भावना आतमध्ये इतक्या दबल्या जातात की ते डिप्रेस होऊन होऊन डिप्रेशनच्या माध्यमातून ते बाहेर पडतं. आणि त्या माणसाला परत त्याच्या चेहऱ्यावर ते हसणं आणण्यासाठी ना खूप कष्ट करावे लागतात. मला एक मनापासून सांगावं लागेल, जर एखाद्या गोष्टीमुळे, एखाद्या व्यक्तीमुळे तुमच्या चेहऱ्यावरचं हसू जर हरवत असेल ना, तर कुठेतरी थांबण्याची आणि कुठेतरी पॉज घेण्याची खूप जास्त गरज आहे. आणि अगदी मी आज हे ठासून सांगते, याला कारणीभूत समोरची व्यक्ती कधीच नसते. कारण समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावनांशी खेळण्याची परमिशन ही तुम्ही दिलेली असते. सो त्याचा काहीच दोष नाहीये. तू अलाव केलं म्हणून तो तसा वागतोय, म्हणून ती तशी वागतीये. सो जेव्हा कुठेतरी तुमचं हसू हरवलं जातं ना, बॉस प्लीज टेक अ पॉज. स्वतःला वेळ द्या. समोरच्यावर भरभरून प्रेम करा, त्याच्यात काहीच वावगं नाहीये. पण बदल्यामध्ये तुम्हाला तेच जर मिळालं नाही तर स्वतःला विसरू नका. सर्वस्व जर बहाल करायचं आहे, समर्पण करायचं, तर आपले भगवंत आहेत की जे बदल्यात आपल्याकडून काय अपेक्षा ठेवताय. तुम्ही एकदा या गोष्टीचा विचार करा की आपण समोरच्याला इतकं समर्पित होऊन जातो की त्यांनी जर आपल्याला हवं ते वागलं नाही तर आपल्याला मेंटली स्ट्रेस होतो. म्हणजे 10 गोष्टी आयुष्यात चांगल्या आहेत, पण ती एक गोष्ट खराब असेल तर आपलं चित्त स्थिर राहत नाही. ह्याच्यावर करण्यासारखं एकदम महत्वाचं हे आहे की स्वतःच्या भावनांचं रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घेणं. मला समोरच्यासाठी करावं असं वाटतं, मी करते, पण बदल्यात मला अपेक्षा देखील आहेत, पण त्या जर पूर्ण झाल्या नाही तर त्याच्यावर माझं सुख आणि दुःख डिपेंडंट नाहीये. हे स्वतःच्या मनावर गिरवा. माझ्या भावनांचं रिमोट कंट्रोल हे मला माझ्या हातातच ठेवायचं आहे. मला समोरच्यासाठी करावं असं वाटतं, ही माझी इच्छा आहे. भरभरून करा, आयुष्य भरभरून जगा. प्रेम खूप छान भावना आहे, समोरच्यासाठी करणं ही खूप छान फिलिंग आहे. अपेक्षाही ठेवा. मी असं कधीच म्हणणार नाही की अपेक्षा विरहित जीवन जगा, कारण ते कोरडं आयुष्य झालं. नात्यामध्ये ओलावा असावा, पण समोरच्याने तुम्हाला हवंय ते जर तुम्हाला मिळालं नाही तर त्याच्यावर तुमचं सुख दुःख डिपेंडंट ठेवू नका. आज जर वाटतंय ना की याने मला हे गिफ्ट द्यावं, तर सगळ्यात पहिल्यांदा घराच्या बाहेर जाऊन स्वतःसाठी ते गिफ्ट घ्या. सुरुवातीला फार वेगळं वाटेल, पण नंतर जेव्हा घरातून तुम्ही ते गिफ्ट हातात घ्याल तेव्हा भारी वाटेल की मी स्वतःला पण हे सगळं गिफ्ट करू शकते. आज भगवंतानी मला जर सगळं काही दिलं आहे तर मी सगळ्यात पहिल्यांदा जबाबदारी घेणारी माझ्या हॅपीनेसची, माझ्या आनंदाची मला जबाबदारी घ्यायची आहे. आणि प्लीज प्लीज इट्स माय रिक्वेस्ट की तुमचं सुख दुःख इतरांवर डिपेंडंट कधीच ठेवू नका. कारण आपण समोरच्याची गॅरंटी, समोरच्याच्या वागण्याची गॅरंटी कधीच घेऊ शकत नाही. आज चांगली वागणारी व्यक्ती उद्या चांगलीच वागेल किंवा उद्या वाईट वागेल हे आपल्याला माहीत नाहीये. पण आपण एका गोष्टीची गॅरंटी घेऊ शकतो की ती स्वतःची, आणि स्वतःबरोबर डील करण्याची आणि स्वतःला सांभाळण्याची. कारण आपल्या बरोबर आपल्या शेवटापर्यंत जर कोणी असेल ना तरी आपण, आणि आपल्या आतमध्ये असणारे आपले भगवंत. समर्पण करायचं असेल तर त्यांना करा, तिथे तुम्हाला कधीच दुय्यम स्थान मिळणार नाही. एकदा विचार करा, आज जर तुमच्या भावनांचा रिमोट कंट्रोल दुसऱ्या कोणाच्या तरी हातात दिलेलं असेल तर ते अलगद परत घ्या. स्वतःची काळजी घ्या, आयुष्य भरभरून जगा. बॉस, लाईफ इज
टू एन्जॉय. खूप दिलंय भगवंतांनी आपल्याला जगण्यासाठी, पण भावनांचं रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घ्या. एक्स्ट्रीम्स कधीच गाठायचे नाही नात्यामध्ये, कारण त्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या आवडत्या व्यक्तीला परत तितके अपशब्द देणं ह्याच्यासारखं वाईट काही नाहीये. थिंक फॉर इट. तुम्हाला काय वाटतं हे मला सांगा. कुणी अडकलं असेल अशा भावनांच्या विळख्यामध्ये, त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या न्यू विजनला सबस्क्राईब करा. हरे कृष्णा, हरी हरी बोल.